या सिस्टरांची साक्ष ते सांगतात की 22 वर्षापासून माझे मिस्टर दारू प्यायचे, 22 वर्षापासून. आणि ते सांगतात की माझी नेहमी प्रार्थना असायची, प्रभू यांची दारू सोडव. ते सांगतात की गेल्या 1.5 महिन्यापासून आमच्या घरामध्ये सेल मीटिंग चालू झाली आहे. आणि ते सांगतात की जशी आमच्या घरामध्ये प्रार्थना चालू झाली त्यानंतर आता ते सांगतात की 22 वर्षापासून माझे मिस्टर दारू प्यायचे, कामाला जात नव्हते. पण जशी प्रार्थना चालू झाली, सिस्टर जशी प्रार्थना चालू झाली त्याच्यानंतर आता तुमचे मिस्टर दारू पितात का? नाही पित. किती दिवस झाले तुमचे मिस्टर दारू पित नाहीयेत? 1.5 महिना झाला दारू नाही पित. हालेलुया. ते म्हणतात की जशी प्रार्थना आमच्या घरामध्ये चालू झाली, 22 वर्षाची दारू पिणारा माणूस गेल्या 1.5 महिन्यापासून आता तो दारू पित नाहीये. रेग्युलर कामाला जातात का? रोज कामाला जातात. रोज जात. आता घरामध्ये शांती आहे. कोणी दिली शांती? येशूने. कान एक जोरदार टाळी वाजून प्रभूचा गौरव करूया. आज त्यांच्या घरामध्ये जी अशांतता दारूमुळे होती, जसं प्रार्थना चालू झाली आणि देवाच्या कृपेने कुटुंबासाठी प्रार्थना करण्यात आली, आज त्यांच्या मिस्टरची दारू सुटली. सिस्टर सांगतात रोज ते रेग्युलर कामाला जातात आणि आमचं घर परमेश्वराने आशीर्वादित केलंय, म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. एक जोरदार टाळी वाजून आपण त्या जिवंत देवाचं गौरव करूया. कारण यावेळेस या साक्षीकडे लक्ष देऊया. आपण त्यांना विचार, सिस्टर तुमचं नाव काय? आरती साळवे. आणि काय झालं होतं तुमच्या पतींना? त्यांचं बीपी खूप हाय झालं होतं, त्यांचं बीपी शूट झालं होतं. ज्यावेळेस मी त्यांना पुण्याला घेऊन गेले होते त्यावेळेस त्यांचं बीपी 240-140 होतं. आणि त्यामुळं काय त्रास झाला त्यांना? त्यांची ब्रेनची वेन तुटली होती आणि त्यांची मेमरी लॉस झाली होती. त्यांना बोलता येत होतं? बोलायला नव्हतं येत, शब्द आठवत नव्हते, लिहिता पण येत नव्हतं. डॉक्टर काय म्हटले? डॉक्टरांनी गॅरंटी नव्हती सांगितली. डॉक्टर म्हणे की आम्ही गॅरंटी काहीच देऊ नाही शकत. पण मी प्रभूवर विश्वास ठेवला. प्रभूने तिथून बाहेर काढलं. ज्यावेळेस आम्ही डिस्चार्ज घेतला तेव्हा डॉक्टर म्हटले की हा आमच्यासाठी फार मोठा मिरॅकल आहे की ज्या कंडिशनमध्ये पेशंट आला होता आणि स्वतःच्या पायावर घरी चाललेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही स्पीच थेरपी घ्या म्हणून, त्याशिवाय बोलू नाही शकणार. पण मी माझी ऐपत नव्हती, मी प्रभूवर विश्वास ठेवला. म्हटलं किती खर्च होता? त्याचा खर्च एका सेक्शनचे 2,500 ते 3,000 रुपये असतो. किती वेळा करायचं? ते जोपर्यंत त्यांना हे होतं तोपर्यंत. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत तुम्हाला ती स्पीच थेरपी करावी लागेल. मी म्हटलं प्रभू तू माझा स्पीच थेरपिस्ट आहे, मी नाही करू शकणार, तुझ्या हाती मी प्रभू देत आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर म्हटले कमीत कमी ते 3 वर्ष काम करू शकणार नाहीत. पण ते प्रभूने इतकं महान कार्य केलं की ते 6 महिन्यात गाडीवर जायला लागले. आणि बिना स्पीच थेरपीचं त्यांची पूर्ण मेमरी आली आहे, परत आलेली आहे. ते सर्व बोलतात, लिहितात, वाचतात, सर्व काही प्रभूने केले. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. आणि दुसरी साक्ष अशी की मागच्या आठवड्यामध्ये ते गाडीवर गेले असता त्यांच्या गाडीचं चाक निखळून पडलं आणि गाडी पालथी झाली त्यांची तारपूर स्टँड समोर. त्याच्यामुळे ते पण पडले. पण प्रभूने साधं त्यांना खर्चटलं सुद्धा नाही. त्या प्रभूने त्यांचा जीव वाचवला, म्हणून मी सर्व धन्यवाद. आणि आपण एक जोरदार टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. जर तुम्ही शांत बसलेले आहात तर सदोषी पुरुषांसारखे आपण फक्त बघत आहोत. पण जर तुम्ही आनंद करत आहात तर स्वर्गामध्ये तुम्हाला बघून आनंद होत आहे. हालेलुया. परिस्थिती काही असो, शैतानाला खाली तुडवा, येशूला उंच करा. ब्रदर आता तुमचे आजार येशूच्या नावात बरे होणार. काही परिस्थिती असा, प्रभू येशूला उंच करा. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू यरूशलेमेत आला, गाढवावरती बसून सदोषी पुरुषांना नाही आवडलं. कारण सगळे लोक बोलत होते की देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परम उच्चामध्ये देवाला गौरव. पण बायबल सांगतं सदोषी आणि परिषदेच्या लोकांचे तोंड बिघडले. पण येशू म्हणला ऐक, जर यांनी नाही स्तुती केली तर दगडाला स्तुती करावी लागेल. आमेन. बीमारी से, गरीबी से, शाप से छुड़ाता ओ नाम है जो अंधों को रोशनी है दिखाता. गरीबी से, शाप से छुड़ाता नाम है जो अंधों को रोशनी है दिखाता. जिसके नाम
बोला येशू मसीही. देवाच्या नावाने येणारा. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आनंद करता स्वर्ग तुमच्या जवळ येतो. ज्यावेळेस तुम्ही येशूला उंच करता त्यावेळेस सगळे सामर्थ्य देव तुमच्या बाजूने कार्य करत होतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या बाजूला कोणी सदोषी नाही ना, त्याला म्हणा आज आनंद कर, आज आनंद कर. कारण येशू यरूशलेमेत आलेला आहे. कारण येशू यरूशलेमेत आलेला आहे. येशू माझ्या हृदयामध्ये आलेला आहे. येशू माझ्या हृदयात आलेला आहे. की लोकांची इच्छा आहे की आज होजाना होजाना देवाला गौरव दिला पाहिजे. आमेन. हालेलुया. पानी पे वो चलता है, तूफानों को समाता है. आय डोंट नो, पवित्र आत्मा मला जसं चालवेल तसं मी चालेल. ओके, कम ऑन एव्हरीबॉडी. आपल्या शेजारी म्हणा, ब्रदर देवाने तुला स्तुती करायला बोलवलेलं आहे. आमेन. सिस्टर येशूने तुला स्तुती करायला बोलवलं आहे. आमेन. आहा. आमेन. हे पदवीतील लोक उभे राहा. आहा. 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 पानी पे वो आहा. चलता है, तूफान को दबाता है. पानी पे वो चलता है, तूफान को दबाता है. आशीष वो देता है, हर रोगों को चंगा वो करता है. पानी पे वो चलता है, तूफान को दबाता है. आहा. हर रोगों को चंगा वो करता है. तू सबसे अलग है, तू मेरे तू ही कमाल है. खुदा मेरी तू ही कमाल है. शाबों से बचाता है, बोले बचाता. अरे करता है बोले बचाता. Only Yeshua. तेरा स्टाइल भी सबसे अलग है, खुदा मेरे तू ही कमाल है. खुदा मेरे तू ही कमाल है. शाबों से बचाता. बड़े बड़े शर्माऊंगा, आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा. मैं शांति का राजा तू बादशाह, शांति का राजा तू बादशाह. होते को तूने खाया दिया, और तू जो जिंदा है, यीशु जिंदा
वंडरफुल. आपले हात वर करून म्हणा, प्रभू तुझ्यासाठी मी केव्हाही गाणार, प्रभू मी तुझ्यासाठी केव्हाही गाणार, केव्हाही नाचणार. केव्हाही नाचणार. मी लोकांची पर्वा करत नाही, मी लोकांची पर्वा करत नाही. कारण जे तुला आवडतं जे तुला आवडतं ते मला 100% आवडतं. मला 100% आवडतं. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं लूक काढूया. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी माझ्याबरोबर येऊया. आज आपण जावळ्यांचा रविवार साजरा करतोय आणि तुम्हाला कळेल की जावळ्यांचा रविवार म्हणजे काय. लूक याचा 19वा अध्याय, प्लीज माझ्याबरोबर येऊया. लूक याचा 19वा अध्याय मिळालं. लूक याचा 19वा अध्याय. धन्य ते लोक जे बायबल काढतात, ज्यांच्याकडे स्वतःचं वैयक्तिक बायबल आहे, ज्यांच्याकडे वैयक्तिक मोबाईल नसेल तरी चालेल, पण स्वतःचं बायबल आहे. हे बायबल तुम्हाला 100 मोबाईल मिळून देईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो तुमच्याकडे देवाचं वचन किंवा बायबल असणं अत्यंत गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. या देवाच्या वचनाकडे येऊया. लूक याचा 19वा अध्याय. लूक याचा 19वा अध्याय आणि 28 वचनाच्या पुढे वाचूया. 28 वचन. लूक 19 चैप्टर 28 वर्ड. लूक इसका 19वां अध्याय और 28वां वचन हम पढ़ेंगे. जाऊया. आणि या गोष्टी बोलल्यानंतर तो वर यरुशलेमेकडे जाताना पुढे चालला होता. आणि असे झाले की जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी यांच्याजवळ आल्यावर त्याने शिष्यातून दोघांना पुढे पाठवले. तो म्हणाला, तुम्ही समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्यावर कोणी माणूस कधीही बसला नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. आणि तुम्ही ते का सोडता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर त्याला सांगा की प्रभूला याची गरज आहे. आमेन. सगळे म्हणा, प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. तुम्ही बायबल मध्ये कुठे वाचणार नाही की प्रभूला कशाची गरज आहे, पण पहिली वेळेस तुम्ही वाचणार की येशूला याची गरज आहे. ना. पुढे जाऊया, वाचूया. तेव्हा ते पाठवलेले होते ते गेले आणि त्याने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे त्यांना आढळले. आणि ते शिंगरू सोडित असता त्याचे धणी त्यांना म्हणाले, तुम्ही शिंगरू का सोडता. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. वाचूया. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि त्यांनी आपली वस्त्रे शिंगरावर टाकून येशूला त्याच्यावर बसवले. मग तो पुढे जात असता ते आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. बायबल सांगते की तो पुढे जात असता आपली वस्त्रे ते वाटेवर पसरत गेले. पुढचं वचन वाचूया. 37चं वचन. आणि तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीजवळ पोहोचताच शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत जी सामर्थ्याची कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून ते मोठ्याने बोलून
देवाची स्तुती करू लागले. व्हेरी इम्पॉर्टंट जे आता आपण केलं. बायबल सांगतं की सर्व शिष्य, लिसन टू मी, 37 वचन, चर्च लक्ष देऊया. 37 वर्ड वाचूया. आणि तो जैतुनाच्या डोंगराच्या उत्तरणीवर पोहोचताच शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत जी सामर्थ्याची कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून ते मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. बायबल सांगते ते मोठ्याने बोलून देवाची, स्तुती करू लागले. आणि बायबल पुढे सांगतं वाचूया. ते म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. आकाशात शांती आणि परम उंचामध्ये गौरव. बायबल सांगतं की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. नाव लक्ष देऊया देवाच्या वचनाकडे. हे लोक स्तुती करू लागले, हे लोक गाणं गाऊ लागले आणि मोठ्याने, म्हणा मोठ्याने. मोठ्याने. तुमच्या बायबल मध्ये लिहिलंय मोठ्याने. वाचूया परत एकदा 37 वचन ऐकूया. आणि तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत जी सामर्थ्याची कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. बायबल सांगते ते मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, बिलीवर, तुम्हाला जर देवाने शब्द दिलेत, होठ दिलेत, तोंड दिलेत, हे नावं ठेवायला किंवा व्यर्थ शब्द बोलायला नाही. पण बायबल सांगतं की तुम्हाला आणि मला देवाचं, आपल्या होठाचं फळ देवाला अर्पण्यासाठी देवाने आपल्याला मुख दिलेला आहे. यस आमेन. तुमच्या मुखातून जर देवाला गौरव मोठ्याने किंवा स्तुती करून निघत नाही तर लक्षात ठेवा, हे लोक स्तुती मोठ्याने आणि आनंदाने करत होते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांना आवडत नाही या चर्च मध्ये गाचून गाऊन स्तुती केलेली. त्यांना बँड बाजा पुढे आवडतं सगळं करायला. रस्त्यावरती स्त्रिया मुली नाचणार, पण चर्च मध्ये आल्यानंतर ते लोक एकदम पुतळ्यासारखे उभे राहतात आणि त्यांना असं वाटतं की देव त्यांना बघून आनंदी होईल. ज्यावेळेस तुम्ही आणि मी स्तब्ध उभे राहतो त्यावेळेस आपला संदेश आपण देवाकडे हा पाठवतो की प्रभू तू माझ्यासाठी काय केलंय म्हणून मी तुझी स्तुती करावी. पण जे लोक देवाला गौरव देतात, स्तुती देतात, ते लोक देवाला सांगतात की राजा आलेला आहे माझ्या जीवनामध्ये Yes. आणि म्हणून मी देवाला धन्यवाद देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांचं तोंड शैतानाने बंद केलेलं आहे. त्यांना असं वाटतं की नो, आम्ही एकदम शांत, एकदम एकदम पुतळ्यासारखे उभे राहावं आणि मग देव. नो नो सिस्टर, प्रेज द लॉर्ड. बायबल पुढे सांगतं वाचूया काय लिहिलंय देवाच्या वचनात. ते म्हणाले प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. आकाशात शांती आणि परम उंचामध्ये गौरव. तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले, हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. बायबल सांगतं की काही पुरुषांना आवडलं नाही. काही पुरुष म्हणले, प्रभू आपल्या शिष्यांना धमकाव, या लोकांना गप बसायला लाव. का? कारण की त्यांना आवडलं नाही. म्हणा त्यांना आवडलं नाही. त्यांना आवडलं नाही. कारण हे लोक आत्म्यात नव्हते. हे लोक दैहिक लोक, हे लोक धर्माच्या मागे चालणारे, हे लोक रिलिजनच्या मागे चालणारे होते. पण धन्य लोक हे शिष्य येशूच्या मागे चालणारे होते. यस आमेन. जे येशूच्या मागे चालतात ते आनंद करणार. आमेन. ते रोज देवाला गौरव देणारे बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतो वाचूया येशू काय म्हणाला. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हा सांगतो, जर हे उगे राहतील तर धोंडे ओरडतील. याचा अर्थ येशूला यांचा आवाज आवडला. याचा अर्थ येशूला यांचं गाणं आवडलं. याचा अर्थ येशूला यांचं नाचणं गाणं आवडलं. आणि येशू म्हणला, पुरुषांनो जर हे गप राहिले तर ऐकून घ्या, धोंडे वरडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ येशूला वरडणं आवडतं. किलो देवाचं वचन. Yes. म्हणा माझ्या येशूला स्तुती आराधना आवडते. माझ्या येशूला स्तुती आराधना आवडते. माझ्या येशूला धन्यवाद आवडतो. माझ्या येशूला धन्यवाद आवडतो. माझ्या येशूला त्याच्या पुढे नाचलेलं आवडतं. माझ्या येशूला त्याच्या पुढे नाचलेलं आवडतं. आमेन. आमेन. आम्ही वेड्यासारखे नाचत नाही ना, आम्ही जगातल्या लोकांसारखे नाचत नाही, पण आम्ही आत्म्यामध्ये नाचणारे लोक आहोत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बिलीवर. बायबल सांगते की ज्यावेळेस येशू यरूशलेमेत आला, येशू पुढे चालत होता. सगळे लोक बाजूला झावळ्या घेऊन आपले हात वर करून राजांचा राजा आणि देवांचा देव जो यरूशलेमेत येत होता, बायबल सांगतं त्याच्या नावाला गौरव देत होते, स्तुती देत होते. पण असे काय लोक होते की ज्यांना आवडलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पण आज मी चर्चला सांगेल त्यांची आवड आणि निवड त्यांच्याकडे राहू द्या. तुम्हाला आणि मला येशूची आवड आणि निवड कळाली पाहिजे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला येशूची आवड निवड कळेल, बिलीवर तुमचं तोंड गप बसणार नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
नो मॅटर तुमच्या प्रार्थना जरी थोड्या असतील आणि स्तुती आराधना 75% असेल आणि प्रार्थना 25% असेल, तुम्ही देवाचं हृदय जिंकलेलं आहे. आमेन. कारण तुम्ही आणि मी काय मागणार देवाकडे? सगळं त्यांनी वधस्तंभावरती पूर्ण केलेलं आहे आणि येशूद्वारे आपल्याला सर्व दिलेलं आहे. फक्त तो म्हणतो माझ्या मुला, तुझी स्तुती आणि आराधना ही देवापर्यंत पोहोचणारी पाहिजे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय? काय लोकांनी रडत आपले दिवस घालवलेत, काय लोकांनी पुतळ्यासारखे उभे राहून दिवस घालवलेत, काय लोकांनी देवासाठी त्रास देणारे दिवस घालवले आहेत. देव म्हणतो तुझी कुरकुर आणि तुझं बोलणं मला पटत नाही. माझी इच्छा आहे की तू देवाला गौरव देणारा बनला पाहिजे. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद मला येशू. सांगा, येशूला हे लोक गातानी नाचतानी आवडलं किंवा नाही? आवडले. परुषांना आवडलं का? नाही आवडलं. परुषी काय म्हणले? यांना शांत बसव. येशू म्हणला ऐक, जर हे शांत बसले तर दगड देखील म्हणतील देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी आपल्या घरामध्ये स्तुती आराधनेचे गाणे ठेवा. नेहमी आपल्या मोबाईल मध्ये देवाचं गाणं लावायला चालू करा. नेहमी आपल्या मुखामध्ये तुम्ही किती असताल त्या ठिकाणी देवाची स्तुती चालू करा. का? कारण जेव्हा स्तुती आणि आराधना चालू होते, स्वर्ग आनंद करायला लागतो यस आमेन. आणि शैतानाचं तोंड बिघडतं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल सांगते की त्यांना आवडलं नाही. ते लोक देवाच्या विरुद्ध बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे जाऊया. आता काय झालं? वसूया, ऐका देवाचं वचन. मग तो यरुशलेमेच्या जवळ आला, तेव्हा नगर पाहून तो त्याकरिता रडला. नाव बायबल सांगतं तो यरुशलेमेच्या जवळ आला. तो यरुशलेमेच्या जवळ आला. माझ्या मागे म्हणा, यरुशलेम म्हणजे यरुशलेम म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण, देवाचं राहण्याचं ठिकाण, देवाचं मंदिर. देवाचं मंदिर. आपल्या हृदयात हात ठेवा, म्हणा मी यरुशलेम आहे. मी यरुशलेम आहे कारण मी देवाचं मंदिर आहे. कारण मी देवाचं मंदिर आहे. माझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. माझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आणि ज्याच्यात देवाचा आत्मा आहे तो माणूस देवाला गौरव देणारच. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये की देवाचा आत्मा आनंद देणारा आत्मा आहे. आमेन. पवित्र आत्म्याचे 9 दानापैकी एक फळ आहे आनंद. यस. हालेलुया. हालेलुया. नो मॅटर तुमची परिस्थिती वाईट असेल, तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर का मी आनंद करावा, का माझी परिस्थिती. सिस्टर, तुम्ही आनंद परिस्थितीसाठी नाही करत, तुम्ही आनंद येशूसाठी करत आहात. यस. आमेन. की लोक येशूसाठी आनंद करणार आहेत. यस. परिस्थिती जास्ती दिवस टिकणार नाही. आमेन. परिस्थिती जास्ती वेळ टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही तुमची परिस्थिती असेल तेव्हा आनंद करताल, परिस्थिती नसेल तेव्हा आनंद करणार नाही. तर तुम्ही लोक येशूकडे बघून आनंद नाही करत, देवाकडे बघून आनंद करा. मला माहित आहे काय काय वेळेला असं वाटतं की प्रभू मला स्तुती करायची, मला आराधना करायची आहे, पण प्रभू माझ्याकडे अत्यंत माझं हृदय जड झालेलं आहे. काय केलं पाहिजे? तुम्ही अन्य भाषेत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. लिबा शेकेबे ओ रबंद बा कुरामा. आणि जेव्हा तुम्ही अन्य भाषेत देवाला धन्यवाद देणार, तुमचा आत्मा तुमच्या मर्त शरीराला जिवंत करणारा आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती देवाचं वचन बायबल सांगते येशूला गौरव देत त्यांनी कुठं आणलं? यरुशलेमेत. आणि ज्यावेळेस त्यांनी नगर पाहिलं, बायबल सांगतो तो रडायला लागला. येशू रडायला लागला. म्हणा येशू रडायला लागला. येशू रडायला लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का रडायला लागला आपण ऐकूया. बसूया. तो म्हणाला, जर तू जर तरी ह्या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त केल्या आहेत. बायबल सांगतं की येशू म्हणला जर फक्त तुला तुझ्या शांतीच्या गोष्टी कळाल्या असत्या तर किती बरं झालं असतं. ओह व्हॉट अ वर्ड. किती मोठं वचन आहे बघा. येशू यरुशलेमेत आलाय, सदुशी परुषी त्याच्या विरुद्ध बोलतात, त्याला गौरव देत नाहीये. यरुशलेम त्या राजाकडे पाहत नाहीये. आणि बायबल सांगतं की यरुशलेमेकडे येशूने पाहिलं आणि येशू म्हणला, ए यरुशलेमे, हे यरुशलेमे, जो तुझ्या गावात, तुझ्या शहरात, तुझ्या जवळ आलाय, तो जर कळाला असता की तो शांतीचा अधिपती आहे तर ऐक तुझ्यावरती वेळ वाईट आली नसती. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. अनेकांना हे कळत नाही. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात, वाचूया काय लिहिलंय. कारण असे दिवस तुझ्यावर येतील की तुझे शत्रू तुझ्या भोवती लाकडी कोट बांधून तुला वेढतील आणि तुला चहूकडून कोंडतील आणि तुला व तुझ्यातील तुझ्या लेकरांना भूमीवर आदळतील आणि तुझ्यामध्ये धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत, कारण तुझा समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाही. इथं 2 गोष्टी आहेत. बायबल सांगतं की जर यरुशलेमेला येशू कळाला असता, जर यरुशलेमेने येशूला स्वीकारलं असतं तर यरुशलेम पडली नसती.
धोंडावर धोंडा राहिला असता आणि बायबल सांगते तिचा नाश झाला नसता, पण सांगायला आवडेल यरूशलेमला येशूचं स्वागत करता आलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक आहेत की ज्याला येशूचं स्वागत करता येत नाही. येशू ख्रिस्ताचा पाहुणचार किंवा येशूला काय आवडतं हे कळत नाही आणि म्हणून त्यांचा समाचार घेण्याची वेळ त्यांना कळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ येशूची इच्छा होती की यरूशलेमला कुणी वेढा देऊ नये, तिचे दगड खाली पडले जाऊ नये, नो यरूशलेम पडू नये, यरूशलेमेचा नाश होऊ नये. का? कारण यरूशलेमेला वाचवायला तारणारा देव तिच्याकडे आला होता. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांनी नाकारलं, पण काही लोकांनी स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आम्हाला बायबल मध्ये लिहिलंय येशू रडला. म्हणा येशू रडला. येशू रडला. का? कारण की येशू वाचवायला आला होता. आणि बायबल सांगतो मनुष्याचा पुत्र माणसांच्या नाशासाठी नाही पण तारणासाठी आलेला आहे. आमेन. किलो अंकाते देवाचं वचन. धन्यवाद. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते येशू पुढे काय झालं. पुढे वाचूया. मग आपल्या संदेशाकडे आपण जाऊया. 45 वचन वाचूया. नंतर तो मंदिराच्या आत गेला आणि तेथे जे विक्री करत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला. तो त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असे लिहिलेले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे. बायबल सांगते येशू मंदिरात गेला. म्हणा येशू मंदिरात गेला. येशू मंदिरात गेला. आणि बायबल सांगते की येशूने सगळीकडे पाहिलं, बाजार भरलेला होता. लोक विकत घेत होते, लोक विकत देत होते, पण कुणी तारणाऱ्याचं स्वागत करत नव्हतं. कोणी देवाला प्रार्थना करणारे लोक नव्हते, कोणी देवाला गौरव देणारे लोक नव्हते. सगळे लोक विक्री करत होते, घेत होते, देत होते, घेत होते, देत होते. आणि बायबल सांगतं येशू म्हटला, तुम्ही माझं घर जे प्रार्थनेचं घर आहे ते लुटारूची गुहा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझं शरीर पवित्र प्रार्थनेचं घर आहे. माझे शरीर पवित्र प्रार्थनेचं घर आहे, कारण माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. कारण माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. आणि जस्ट इमॅजिन, देव तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि जर ते घर जर लुटारूचं गुहा आहे, जर त्या घरामध्ये शैतान आलाय आणि देवाची स्तुती आणि आराधना चोरतोय, तुमच्या मुखाचं फळ जे देवाला जायचं ते चोरतोय, तर ते घर लुटारूची गुहा झालेलं आहे. आमेन. येस. बोलिए आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्हाला बायबल मध्ये लिहिलंय येशू ख्रिस्ताने पुढे काय केलं वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि तो दररोज मंदिरात शिकवत असे वाचूया. आणि मुख्य याजक व शास्त्री व प्रमुख लोक हे त्याचा घात करायला पाहत होते, परंतु आपण काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक फार उत्कंठतेने त्याचे ऐकत होते. ओ, मंदिरात ते शिकवत होते, येशू शिकवत होता, पण सदुशी पुरुषांना आवडलं नाही. सगळ्यात डेंजर स्पिरिट असेल तर सदुशी आणि परुषी लोकांचा. ते स्वतःही स्वर्गात जात नाही आणि दुसऱ्यालाही स्वर्गात जाऊ देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांपासून लांब राहायचं. येस आमेन. त्यांना आवडत नाही एखाद्याचा आजार बरा झालेला, ते म्हणतात मेलं तर चांगलं होईल, आम्हाला माहित करायला भेटेल. प्रेज द लॉर्ड. त्यांना आवडत नाही की लोकांनी हात वर करून देवाला गौरव द्यावा, स्तुती द्यावी. त्यांना असं वाटतं की लोकांनी शांत बसावं, दुसरे तसे शांत बसतात. नो. अरे तारणारा देव जर आपल्यात आला तर कोण शांत बसेल? येस. बसणार का? नाही. कमान बसणार का? नाही. बसणार का? नो, यू कॅनॉट. तुम्ही बसू नाही शकत, कारण बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तो येतो स्वर्ग आपल्यात राहायला येतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो 3 गोष्टी इथे आहेत. पहिली गोष्ट, येशूला गरज होती एका गाढवाची. दुसरी गोष्ट आहे, लोक देवाला धन्यवाद देत होते आणि ते देवाला आवडलं. तिसरी गोष्ट आहे की येशू ख्रिस्त मंदिरात गेला, पण त्या मंदिरामध्ये लुटारूची गुहा झाली होती आणि प्रार्थना नव्हती, स्तुती आराधना नव्हती. आणि बायबल सांगते की येशू त्या मंदिरात शिकू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आता मागे येऊया आपण. कमान लूक याचा 18वा 19वा अध्याय. आणि माझी इच्छा आहे की 34वा वचन वाचूया. 34वा वचन. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभूला याची गरज आहे. कोणाची? शिंगराची. बायबल सांगतं की येशूने पहिलं सांगितलं, जर तुम्हाला कोणी विचारलं की हे गाढवचं पिल्लू शिंगरू का सोडताय, तर सांगा प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का गरज आहे? कारण येशू त्या शिंगरावरती बसला आणि बायबल सांगतो तो कुठे आला? यरूशलेमेत आला. यरूशलेमेत आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि बायबल
बायबल सांगतं की येशू ज्यावेळेस यरुशलेमेत आला, तुम्हाला माहिती 3 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट, देवाला गौरव देऊ लागले. दुसरी गोष्ट, बायबल सांगतो तो रडला. तिसरी गोष्ट, तो मंदिर शुद्ध करू लागला आणि तो शिकू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज त्याच येशूची इच्छा आहे की नगर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि सगळ्या जगातले मंदिर तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे शुद्ध केले गेले पाहिजे. आमेन. त्याला या मंदिरात यायचंय. म्हणा, येशूला नगर जिल्ह्यात यायचंय. येशूला नगर जिल्ह्यात यायचंय. येशूला माझ्या घरात यायचंय. येशूला माझ्या घरात यायचंय. येशूला भारत देशामध्ये यायचंय. येशूला भारत देशामध्ये यायचंय. पण त्याला एक माणूस पाहिजे यस, जो त्याला घेऊन जाईल. यस. की लोकांना माहिती आहे, येशू स्वतःहून कार्य नाही करत, तो एका त्याच्या सेवकद्वारे, लेकरांद्वारे कार्य करणारा आहे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतं, देवाचं म्हणा, येशूला माझी गरज आहे. येशूला माझी गरज आहे. कारण तो माझ्यावरती प्रेम करतो. तो माझ्यावरती प्रेम करतो. त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे माझ्याद्वारे त्याने नगर जिल्ह्यामध्ये यावं, नगर जिल्ह्यामध्ये यावं, महाराष्ट्रामध्ये यावं, महाराष्ट्रामध्ये यावं. बिलीवर अनेक लोकांनी त्याला नाकारलंय. मे बी आतापर्यंत येशू जर तुझ्याद्वारे बाहेर, जर तू त्याला बाहेर नेलं असतं, जर दुसऱ्यांपर्यंत नेलं असतं, आय टेल यू बिलीवर, तू वाढत आणि वाढत आणि वाढत गेला असता. पण तू त्याला नाकारलंय. मी सगळ्यांविषयी नाही बोलत. काही लोकांनी त्याला नाकारलंय. काही लोकांनी म्हटलं ना ना, मला त्याची गरज नाही, मी माझ्या पुरता सीमित बरोबर आहे. नो, येशूला त्याची गरज होते. म्हणा, येशूला त्याची गरज होते. येशूला त्याची गरज होती. म्हणा, येशूला त्याची गरज होते. येशूला त्याची गरज होती. आमेन, आमेन. हे शेवटचे दिवस आहेत आणि देव या चर्च मध्ये अशा लोकांना शोधतोय की ज्या लोकांद्वारे ख्रिस्त अनेकांना प्रगट केला जाईल. यस, आमेन. अनेकांपर्यंत तो तारण आणि जीवन आणि सार्वकालिक जीवन घेऊन जाईल. यस. तुम्हाला कळतंय माझा संदेश? यस. की लोकांना कळतंय मी काय सांगतोय? म्हणा, येशूला त्या गाढवाच्या शिंगाची गरज होती. येशूला त्या गाढवाच्या शिंगराची गरज होती. कारण त्याला यरुशलेमेत यायचं होतं. कारण त्याला यरुशलेमेत यायचं होतं. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज त्याच लोकांची गरज या चर्च मध्ये येशूला आहे. यस, आमेन. तुम्ही असं समजू नका की पास्टर, ऐका, मी बांधलेलोय, माझी लायकी नाही, पास्टर मला कोणी बघणार नाही. न, येशूला तर येऊ दे ना तुझ्या जवळ. यस. एकदा का येशू गाड्यावर बसला, मग पाय घड्या देखील पडतील. यस, आमेन. येशू का एकदा गाड्यावर बसला, मग धन्यवाद स्तुती चालू होईल. यस. येशू का एकदा गाड्यावर बसला, पास्टर सुनील नावाच्या, तर तुम्हाला कळेल की नगर मध्ये देव त्याचं नाव उंच करायला चालू करेल. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, तुला बसायला नाही बोलवलं, तुला देवाच्या गौरवासाठी बनवलेलं आहे. आमेन. कारण बायबल मध्ये फिलिपिकरास पत्र याचा 3रा अध्याय, लवकर जाऊया, या माझ्या बरोबर, या लवकर येऊया. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय. तुम्ही आला, सॉरी 2रा अध्याय आलात. यस, आमेन. या माझ्या बरोबर 13 वचनाकडे, लवकर येऊया 13 वचनाकडे. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयाप्रमाणे इच्छेने व करणेही साधतो तो देव आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. माझी इच्छा आहे सर्वांनी वचन काढावं. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय वाचूया. 2रा अध्याय 13 वचन. 1 2 गो, वाचूया. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयाप्रमाणे इच्छेने व करणेही साधतो तो देव आहे. याचा अर्थ तुम्ही आणि मी स्वतःच्या इच्छेनुसार जगणारे लोक नाहीये. आपल्याद्वारे त्याचं मनोगत, त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. यस, आमेन. किलो अंकात देवाचं वचन. म्हणा, मी जरी साधे असेल, मी जरी साधा असलो, मला शिक्षण नसेल. मला शिक्षण नसेल. गाढवाला काही शिक्षण होतं नव्हतं. मी म्हणत नाही शिकू नका, 100% शिका. अजून चांगले तुम्ही पॉश दिसताल, अजून चांगलं देव तुमचा वापर करेल. पण जर तुम्ही अडाणी असताल, आता तुम्ही काय केलं नसेल, तर बायबल मधील देवाचं वचन सांगतं की देव आपल्या मनोदयाप्रमाणे, म्हणा आपल्या मनोदयाप्रमाणे, आपल्या मनोदयाप्रमाणे आपल्यामध्ये त्याच्या इच्छेनुसार करणे आणि साधणारा देव आहे. करणे आणि साधणारा देव आहे. याचा अर्थ देव म्हणतो, तुझी इच्छा नाही, माझी इच्छा आहे तुम्हाला घेऊन यरुशलेमेत जावं. यस, आमेन. कारण ते शिंगरूत बांधलेलं होतं. यस. पण सोडवलं कोणी? शिष्यांनी. की लोकांना येशूने सोडवलेलं आहे. नरकातून सोडवलंय, पापातून सोडवलंय, शैतानाच्या हातातून सोडवलंय. यस. अजून असताल तर पुढे आम्ही प्रार्थना करेल. की लोकांना देवाने आपले लेकरं बनवलेत,
यस, आपले हात तरी वर करून म्हणा, धन्यवाद येशू, धन्यवाद मला येशू, सोडवलेलं आहे मला सोडवलेलं आहे काळोखाच्या सत्तेतून काळोखाच्या आणि सत्तेतून तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलेलं आहे. आणि तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलेला आहे. याच्यासाठी याच्यासाठी की मी तुला तुला घेऊन गावोगावी गावोगावी शेजाऱ्याच्या घरी शेजाऱ्याच्या घरी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांपर्यंत अनेक लोकांपर्यंत तुला घेऊन गेलं पाहिजे, घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा समाचार घेण्याची वेळ त्यांनी ओळखावी, त्यांचा समाचार घेण्याची वेळ त्यांनी ओळखावी, शांतीच्या अधिपतीला त्यांनी ओळखावं, शांतीच्या अधिपतीला त्यांनी ओळखावं. म्हणून माझ्या जीवनामध्ये म्हणून माझ्या जीवनात तुझा मनोरथ तुझा मनोदय आणि तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आमेन. आमेन. किलो करते देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर तुम्ही साधे नाहीये, ब्रदर तुम्ही साधे नाही, येशूला तुमच्यात येऊ द्या तर खरं. यस आणि मग बघा तुम्ही किती मौल्यवान लोक बनता. यस आमेन. मी लोकांना नेहमी सांगतो, ज्याला कळालं की ज्याच्यामध्ये येशू राहायला आलाय तो केव्हाच आपल्या स्वतःला कमी लेखणार नाही. यस आमेन. नो, कारण त्याला माहित आहे साधा व्यक्ती नाहीये, तो जिवंत देव त्याच्यात राहायला आलेला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जीवन देणारे लोक बनता. यस. तुमच्याद्वारे जीवन वाहतं, तुमच्याद्वारे सामर्थ्य वाहतं, तुमच्या हाताद्वारे आरोग्य वाहतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल सांगते येशू शमरोनाच्या याकोबाच्या विहिरीवर होता आणि येशूला फक्त शमरोनी बाईला त्यांनी जे संदेश सांगितला, बायबल असं सांगतं या बाईला कळालं की जो माझ्याशी बोलतो तो ख्रिस्त आहे, तो माझ्याशी बोलतो तो ख्रिस्त आहे. जस्ट इमॅजिन, येशूला एक बाई जिला त्याचं तारण कळवणारी किंवा तिला तिच्याद्वारे तो शमरोनात येऊ इच्छित होता आणि त्या बाईला येशू कळाला. त्या बाईने आपली घागर सोडली आणि ती बाई शमरोन गावात गेली आणि सगळं शमरोन गाव एका बाईमुळे तारलं गेलं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला सगळ्यांना बोलायची गरज नव्हती, एका बाईचं तारण महत्वाचं होतं. किती? यस. एका बाईचं. किती बाईचं? एका बाईचं. एक गाडो बस, यस. एक माणूस बस. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आमेन. म्हणून तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. यस. हालेलुया. हालेलुया. असं समजू नका की तुम्ही भाड्याच्या खोलीत राहताय, तुम्ही साधी नोकरी करताय. डोंट वरी, काळजी ना करू. तुमच्याद्वारे तुमच्या बॉसचं, तुमच्या घराण्यातलं, तुमच्या लोकांचं तारण देव करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशूला गाढवाची गरज आहे. यस आमेन. येशूला गाढवाची गरज आहे. येशूला गाढवाची गरज आहे. येशूला गाढवाची गरज आहे. गाढवामध्ये काय सुंदरता असते हो? नथिंग. प्रेज द लॉर्ड. गाढवाकडे कोण बघणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देव अशाच लोकांना निवडतो. म्हणा, Yes, देव amen. अशाच लोकांना निवडतो. देव अशाच लोकांना निवडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 किलो करते देवाचं वचन. माझी इच्छा आहे वचन कळावं. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरी देखील 2 मिनिटात मी सांगू इच्छितो. बायबल सांगतं रोमकरास पत्राचा 8वा अध्याय. करूया, या माझ्या बरोबर. रोमकरास पत्र 8व्या अध्यायात या माझ्या बरोबर. रोमन्स 8 आलात तुम्ही? यस आमेन. रोमकरास पत्र 8वा अध्याय. कम ऑन, कम विथ मी. रोमकरास पत्र 8वा अध्याय. इथं असं लिहिलंय देवाच्या वचनामध्ये. आलात? रोमन्स 8 चॅप्टर, रोमकरास पत्र 8वा अध्याय. मिळालं? यस आमेन. या 18 वचन. कम ऑन, गो, वाचूया. कारण मी असे मानतो की आमच्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्यापुढे या आत्ताच्या काळाची दुःखे ही काहीच नाहीत. नो नो, पुढचं वचन 19 वचन. कारण सृष्टी अति उत्कंठतेने देवाच्या मुलांच्या प्रगटीकरणाची अपेक्षा करीत आहे. बायबल सांगते की कारण सृष्टी अति उत्कंठेने देवाच्या मुलांच्या प्रगटीकरणाची अपेक्षा करीत आहे. ओ, ज्याला कळेल त्याला कळेल. शमरोनी बाई वाट बघत होती ख्रिस्त आला पाहिजे. ती काय म्हटली? यस, आम्हाला सांगण्यात आले की येशू येईल आणि सगळं चांगलं करेल. पण येशू काय म्हणला? जो तुझ्याशी बोलतो तो मीच आहे. मीच आहे. आणि ज्यावेळेस तिला कळालं जो माझ्याशी बोलतोय तोच आहे, मग सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे. यस आमेन. मग सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत. मग मला पापात जगायची गरज लागणार नाही. ना. माझा क्षमा करणारा देव आलेला आहे. यस. आणि मग बायबल सांगते की तिने सगळीकडे येशूला घेऊन गेली. बरोबर आहे? यस. बायबल सांगतं की शमरोन नगराला तिच्यामुळे येशू कळाला. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ह्याच कारणामुळे बायबल मध्ये सृष्टी अति उत्कृष्टने काय लिहिलं सिस्टर? उत्कंठतेने, अति आतुरतेने, अति आशेने देवाच्या लोकांची वाट पाहत आहे. यस आमेन. आपल्या हृदयात हात ठेवा.
म्हणा मी ज्या गावातून आलोय मी ज्या गावातून आलोय तिथल्या लोकांचं तारण तिथल्या लोकांचं तारण माझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर अवलंबून आहे. जर मी तिथे येशू घेऊन गेलो, जर मी तिथे येशू घेऊन गेलो, आज ना उद्या आज ना उद्या जक्कायला बदलावं लागेल. जक्कायला बदलावंच लागेल. शाऊलाचा पॉल होणारच. शाऊलाचा पाऊल होणार. शमरोन नगराला येशू कळणारच. शमरोन नगराला येशू कळणारच. हालेलुया. हालेलुया. सृष्टी अति उत्कंठेने वाट पाहते. हे लोक नेहमी सांगतो, बिलीवर समाचार घेण्याची वेळ आत्ता आहे. आज तारणाचा दिवस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय वन मोर टाइम आणि आपण प्रार्थना करूया. वाचूया 19 वचन. कम ऑन गो. कारण सृष्टी अति उत्कंठतेने देवाच्या मुलांच्या प्रगटीकरणाची अपेक्षा करीत आहे. म्हणा ज्या गावात मी राहतो, ज्या गावात मी राहतो, येशू माझ्याकडे बघत आहे येशू माझ्याकडे बघत आहे आणि त्याची इच्छा आहे आणि त्याची इच्छा आहे की मी तिथल्या लोकांना सोडवणारा बनावं. तिथल्या लोकांना सोडवणारं बनावं. एक गोष्ट मी सांगू इच्छितो, देव केव्हाच कोणाचं तारण डायरेक्ट करत नाही. देवाला एक गाढव किंवा एक व्यक्ती किंवा एक तोंड उघडणारा व्यक्ती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक म्हणतात की प्रभू तू ये आणि या सगळ्या नगरला वाचव. देव म्हणतो असं असतं तर एका मिनिटात वाचवलं असतं. पण माझी इच्छा आहे तू मला पाहिजे. मला कोण पाहिजे? तू. मला कोण पाहिजे? तूच पाहिजे. कारण बायबल मध्ये की स्वर्ग देवाचं आहे आणि पृथ्वी त्याने आदामाच्या संतानाला दिलेली आहे. का आपण प्रार्थना करतोय रोज? काय गरज आहे प्रार्थना करायची? त्याला गरज आहे तारण करणे तर नाही माझं झालं बस झालं. नो. बायबल मध्ये की आपल्यावरती मोठं मोठं पॉल म्हणतो की मी जर स्वार्थ गाजवत नाही तर मला हाय हाय स्वार्थेचं ओझं माझ्यावरती ठेवलेलं आहे पॉल म्हणतो. आणि मी गाजवणार का? कारण की लक्षात ठेवा आलेल्या सर्वांनी, जर हे गाढव येशूला घेऊन नसतं गेलं तर येशू यरूशलेमेत आला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक म्हणतील पाच तो पायी आला असता. असं नाही लिहिलं बायबल मध्ये. येशू म्हणला मला त्याची गरज आहे. मला त्याची गरज आहे. मला त्याची गरज आहे. वन मोर टाइम मला त्याची गरज आहे. मला त्याची गरज आहे. काय लोक प्रार्थना करतात प्रभू याचं तारण होऊ दे होऊ दे. देव म्हणतो तुझ्याद्वारे होणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीवरती देव आपल्याशिवाय काम करत नाही. पृथ्वीवरती देव आपल्याद्वारेच कार्य करतो. आमेन. कारण बायबल सांगते की आपल्याला देवाने वकील ठेवलेलं आहे. यस. आपल्याला देवाने समेट करणारे ठेवलेलं आहे. आमेन. म्हणून तो देव येशू शिष्यानं म्हणला जा आणि सर्व सृष्टीला सुवार्थ सांगा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा द्या. युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो म्हटला असता शिष्यांनो आता तुम्ही पवित्र आत्म्याने भरला, आता यरूशलेमेत शांत बसा. तो म्हणला सगळ्या जगात जा, कारण तुमच्याद्वारे मला जगात यायचंय. यस. आमेन. तुमच्याद्वारे मला जगात यायचंय. तुझ्याद्वारे मला जगात यायचंय. आय टेल यू, जर हे सत्य तुम्हाला कळालं तर आज दुपारी येशू ख्रिस्ताचा स्वर्गामध्ये खूप मोठा तो आनंद करेल. आमेन. कारण त्याला एवढे लोक भेटणार आहेत Yes. की त्याला यरूशलेमेत घेऊन जातील. आमेन. किलो कहते देवाचं वचन समझ में आ रहा आपको? कम ऑन, यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला कळते देवाचं वचन? यस. म्हणा मी येशूच्या नजरेत मौल्यवान आहे. मी येशूच्या नजरेत मौल्यवान आहे. जगाच्या दृष्टीने गाढव असेल, जगाच्या दृष्टीने गाढव असेल, मूर्ख असेल, मूर्ख असेल, पण बायबल मध्ये लिहिलंय पण बायबल मध्ये लिहिलंय देवाने मूर्खांना निवडलंय, देवाने मूर्खांना निवडलंय, ज्ञान्यांना लाजवायला, ज्ञानांना लाजवायला, देवाने अशक्तांना निवडलंय, देवाने अशक्तांना निवडलंय, सशक्तांना लाजवायला. सशक्तांना लाजवायला. आमेन. आमेन. परुषी सदुशांना का राग आला माहितीये? कारण त्यांना सगळं वचन माहित होतं, त्यांना 10 आज्ञा माहित होत्या, त्यांना तोरा माहित होता, त्यांची दाढी लांब होती, त्यांचे कपडे पांढरे होते, ते बाजारात प्रार्थना करायचे, लोक त्यांच्याकडे पाहायचे आणि सदुशी परुषी म्हणले आम्हाला सोडून गाढवाला का निवडलं? हे उत्तर दे. आणि जाऊ द्या, गाढवाला निवडलं तर निवडलं, आमच्याकडे यायचं, आम्हाला म्हणायचं मी तारणार आहे, माझी स्तुती करा. मामाला सोडून या मूर्ख जे मासे धरणारे शिष्य त्यांना आणि या बालकांना निवडलंय. मग त्यांचं डोकंच फिरलं. केलं म्हणते देवाचं वचन. आपल्या हात वर करणं. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. म्हणा त्यांचं डोकं फिरलं तर फिरलं. त्यांचं डोकं फिरलं तर फिरलं. म्हणा देवाला असे लोक नको आहेत. देवाला असे लोक नको आहेत. देवाला नम्र लोक पाहिजे. देवाला नम्र लोक पाहिजे, जे त्याला घेऊन चालतील, जे त्याला घेऊन चालतील, जे त्याचं गौरव शोधतील, जे त्याचं गौरव जे शोधतील, त्याचे समाचार गाजवतील. जे त्याचा समाचार गाजवतील. म्हणून देव येशाला म्हटला माझ्यासाठी कोण जाईल? यस. माझ्यासाठी कोण जाईल? आम्हाला बायबल मध्ये की जर सुवार्थ सांगणारा नसेल यस. तर त्यांचं ते कसे ऐकतील? ऐकतील. आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर ते विश्वास कसा ठेवतील? आणि जर त्यांनी विश्वास नाही ठेवला तर त्यांचं तारण कसं होईल?
प्रेज द लॉर्ड. यस. मन बायबल मध्ये की जे सुवार्थ सांगतात त्यांचे पाय मनोरम. मनोरम, सुंदर, अति पॉलिश केलेले, अत्यंत देवाला आवडणारे आहे. आमेन. असं दुसऱ्या विषयी नाही लिहिलेलं. शेवटचं वचन काढूया. यशायाचा 52वा अध्याय. यशायाचा 52वा अध्याय. लवकर जाऊया. यशायाचा 52वा अध्याय. यशायाचा 52वा अध्याय मिळालं. Yes, आमेन. यशायाचा 52वा अध्याय. येस. यशायाचा 52वा. 7वा वचन वाचूया. यशाया 52:7 वाचूया. जो सुवार्ता गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभ वर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, जो सियोनला असे सांगतो की तुझा देव राज्य करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत. व्हॉट अ ग्रेट थिंग. कारण त्याचे पावलं प्रभूला घेऊन चालतात. त्याचे पावलं सुवर्तमान घेऊन चालतात. सेल लीडर, आज ती साक्ष मी ऐकली, मला खूप आनंद वाटला. त्या मुलीने सेल मीटिंगद्वारे प्रार्थना केली आणि पहा देवाने किती मोठं कार्य केलं. यस. देवाला तिचे पाय, आपले पाय जे सुवार्ता घेऊन चालतात त्यांचे पाय आवडतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन, यस. किती लोकांची इच्छा आहे तुमचं चालणं देवाला आवडावं, यस. तुमचे पावलं देवाला आवडावे, यस. तुमचे मार्ग देवाला आवडावे. यस. सिस्टर, तुमच्या बरोबर सुवार्ता पाहिजे म्हणजे स्वर्गातून आवाज येईल. जे लोक सुवार्ता घेऊन चालतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत. आमेन. आणि देव तुमच्या मार्गावरती अडखण येऊ देणार नाही. यस. आमेन. देव वाकडे मार्ग सरळ करून टाकेल. यस. हालेलुया. हालेलुया. वाचूया. खूप मोठं वचन आहे. जर मला वेळ मिळाला असता तर मी खूप बोललो असतो, पण चला जाऊया परत एकदा वाचूया. 7वं वचन. जो सुवार्ता गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभ वर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो. व्हॉट अ ग्रेट थिंग. जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभ वर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, जो सियोनला असे सांगतो की तुझा देव राज्य करतोय, त्याचे पाय पर्वतावर किती सुंदर आहे. 8वं वचन. तुझ्या पहारेकऱ्यांचा शब्द ऐक. ते शब्द उंचावतात, ते एकत्र गायन करतात, कारण परमेश्वर सियोनाकडे परत येत आहे असे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतात. नाही का. दुसरं वचन. 9वं वचन. यरुशलेमेच्या ओसाड स्थलांनो, एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने तुझ्या लोकांचे सांत्वन केले आहे. यरुशलेम त्यांनी खंडून घेतली आहे. 10वं वचन महत्वाचं आहे. सर्व राष्ट्रांच्या डोळ्यापुढे परमेश्वराने आपला पवित्र भुज उघडा केला आहे आणि पृथ्वीच्या सर्व शेवटांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. का. कारण की जे सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही लोकांचे पाय पिक्चरच्या थिएटरमध्ये जातात आणि त्यांना असं वाटतं, देव बघून म्हणतो अरे कितना भारी आहे. न न देव तुमच्याकडे पाहत बी नाही. काही लोकांचे पाय दारूच्या दुकानात जातात. काही लोकांचे पाय वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांना असं वाटतं की नो सिस्टर, नो ब्रदर, देवाला तुमचे पाऊल आवडत नाही. पण जर तुम्ही कुठे असा, तुमच्या जवळ जर सुवार्थ आहे तर स्वर्ग तुम्हाला आवडून म्हणेल याचे पाय अति सुंदर आहे. आमेन. कारण याच्याद्वारे सर्व जग देवाचं गौरव पाहणार आहे. आमेन. केलं करतं देवाचं वचन. आपल्या हातवर कोणा. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला तुझं वचन थोडक्यात कळालेलं आहे. मला तुझं वचन थोडक्यात कळालेलं आहे. आमेन. आमेन. सगळी सृष्टी देवाच्या पुत्राची वाट पाहत आहे. आमेन. कारण समाचार घेण्याची वेळ आता आहे. यस. तारणाचा दिवस आज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुमच्या जीवनात केव्हा संकट येऊ देणार नाही जर तुम्ही स्वार्थ घेऊन जाताय. आमेन. मग दावीद राजा म्हणतो, कुणी घोड्याविषयी बोलो, कुणी रथाविषयी बोलो, मी तर माझ्या देवाविषयी बोलेल. आमेन. कोणी खासदार विषयी बोलो, आमदार विषयी बोलो, मी तर येशू बद्दल बोलणार. आमेन. अगर मांगता है तो ले लो, नहीं तो अपने घर को चले जाओ. तुमने स्तुति किया तो प्रभु बोलता है पत्थर भी बोल उठेंगे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हेनेवर वी गो, जिथे कुठे आम्ही जातो आम्ही येशूची सुवार्ता घेऊन जातो. यस. आमेन. शैतानाला नाही आवडणार तुमचे पावलं. शैतान म्हणेल आला, देवाचा सुसमाचार घेऊन आला, त्याला म्हणायचं आलोच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सगळा स्वर्ग तुमच्या पाठीमागे आहे. आमेन. सगळा स्वर्ग तुमच्या पाठीमागे. म्हणा सगळा स्वर्ग माझ्या पाठीमागे आहे. सगळा सर्व माझ्या पाठीमागे आहे. आमेन. आमेन. किती लोकांची इच्छा असं व्हावं. यस. किती लोकांची इच्छा असं व्हावं. परत एकदा सांगतो, देव आपल्याद्वारेच कार्य करतो. यस. आमेन. देव पृथ्वी त्याने मनुष्याला दिलेली आहे. देव म्हणतो तू जर प्रार्थना केली तर मी त्या प्रार्थनेप्रमाणे कार्य करेल. यस. आमेन. का त्यांनी प्रार्थना करायला लावली. कारण पृथ्वी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. येशू म्हणला जा, सर्व अधिकार मी तुम्हाला देतो.
ज्यांना तुम्ही पापाची क्षमा करणार त्यांची क्षमा मी करेल. ज्यांना तुम्ही हात ठेवून प्रार्थना करणार आरोग्य तुम्ही द्या. देवाने आपल्याला क्रेडिट दिलेलं आहे. देव म्हटला ज्याच्यावर तुम्ही हात ठेवून आजारावरती प्रार्थना करा त्याला आरोग्य मी देणार. तुम्ही भूत काढा, देव म्हटलं तो नाही काढत, आपण भूत येशूच्या नावात काढतोय. किलो कळते देवाचं वचन. त्याने सांगितलं तुम्ही भूत काढा, तुम्ही आजारांना बरं करा, तुम्ही मेलेले उठवा, तुम्ही जाऊन सुवार्थ सांगा. अदरवाईज तो म्हटला असं मी येतो, नो, तो आपल्या द्वारे कार्य करतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो माझी इच्छा आहे की आजपासून येशूला घेणारे हात वंच केले जावे, येशूला घेऊन चालणारे हात वर व्हावे. यस आमेन. उभे राहा 2 मिनिटासाठी. प्रभू येशूला सांगा, हे प्रभू मी तुझी स्वार्थ घेऊन जाईल कारण तुला माझे पावलं आवडतात. हे प्रभू मी त्या गाढवासारखं तुला यरूशलेमेत घेऊन जाईल कारण तुला आवडतं प्रभू माझ्यावर बसायला, माझ्या आतमध्ये यायला. एकदा का तू आला प्रभू, मला माहित आहे प्रभू सगळं जग तुझं गौरव पाहिल, सर्व राष्ट्र तुझं गौरव पाहतील. या आपले डोळे बंद करा. हालेलुया. आतापर्यंत जर तुम्ही आपलं जीवन येशूला समर्पित केलं नसेल, आजपासून करून पहा. देवाची सुवार्थ गाजवणारे पहा व्हा. आमेन आमेन. बघा तुमच्या जीवनामध्ये मोठं मोठं कार्य देव करेल. हालेलुया. सिस्टर, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातील. आमेन. कारण बायबल मधले की एक पश्चातापी पापी जर देवाच्या राज्यात आला तर 99 नीतिमानापेक्षाही जास्ती स्वर्गात आनंद होतो. आमेन. येस. आणि तुम्ही आणि मी त्यांना घेऊन येणारे लोक आहोत. हालेलुया. आणि देव पहिला तुमच्यासाठी आनंद करेल. आमेन. चला पवित्र आत्म्याला आपले पावलं चालू द्या. येस. हालेलुया. पवित्र आत्म्याला आपलं जीवन चालू द्या. आमेन. मग बघा देवाचं गौरव कसं होईल. आमेन. मग बघा मंदिर शुद्ध केलं जाईल. आमेन. आमेन. मग लुटारूची गुहा जी आहेत ती येशूचं प्रार्थनेचं घर बनणार आहे. आमेन. कारण तुम्ही आणि मी येशूला घेऊन नगर मध्ये आलेलो आहोत. हालेलुया. Worship you, Father. धन्यवाद येशू. आपले डोळे बंद करा. थराबाला सथराबाला शथरा बाबा बाबा. उरबाला सथराबाला वंडरफुल डॉड पासी के बे रोहोंदो बो सिबरा हांदे बे. अजूनपर्यंत तुम्ही येशूला आपलं जीवन नसेल दिलं, तास देऊन बघा. माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव. माझा तारणारा देव आहेस. येशू माझ्या हृदयात ये. येशू माझ्या हृदयात ये. मला क्षमा कर. मला क्षमा कर. येशू तुझ्या पवित्र रक्ताने येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक. माझे पाप धुवून टाक. मी कबूल करतो, मी कबूल करते. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. येशू माझा तारणारा देव आहे. येशू माझा तारणारा देव आहे. आणि माझं तारण झालंय. माझं तारण झालंय. मी येशूवर विश्वास मी ठेवतो. येशूवर विश्वास ठेवते. आमेन. आमेन. वर्शिप यू फादर. जो कोणी प्रभू तुला घेऊन ज्या घरात जाईल, येस. माझी प्रार्थना आहे त्या घरात तुझी शांती येऊ दे. आमेन. त्या घरात तुझं तारण येऊ दे. आमेन. त्या घरामध्ये आरोग्य येऊ दे. त्या घरामध्ये येशूचं नाव उंच होऊ दे. हालेलुया. आणि त्या घराला तारण मिळू दे प्रभू. आमेन. थराबाला आणि जो कोणी तुला घेऊन जाईल त्याला दुप्पट वाटा मिळणार आहे. हुर्राबाला शथराबाला त्याला दुप्पट वाटा मिळणार आहे. हुर्राबाला येशू म्हटला तुम्हाला ह्या काळी आणि येणाऱ्या काळी सर्व मिळेल. आई, बाप, घर, एव्हरीथिंग सर्व मिळणार आहे. आमेन. फादर, हे चर्च येशूला घेऊन जाणारं चर्च बनू दे. येस लॉर्ड. येशूला वाटणारं बनू दे. आमेन. आजपासून असं होऊ दे प्रभू. येस मास्टर. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. लॉर्ड, जे आजारी आहेत त्यांना बरं कर प्रभू. होते बाप्पा. आपल्या आजारी भागावरती हात ठेवा. फादर, मी प्रत्येक आजार, मी प्रत्येक रोग, मी प्रत्येक शरीरातील गाठी आणि वेदना आज्ञा देतो येशूच्या नावामध्ये निघून जा. जा प्रभू येशूच्या नावामध्ये. देवाच्या लोकांना येशूच्या नावामध्ये बरे व्हा. निघून जा येशूच्या नावामध्ये. सगळं डिप्रेशन, सगळी भीती, सगळा दबाव, सगळा टेन्शन येशूच्या नावामध्ये निघून जा. जा येशूच्या नावामध्ये. शैतान देवाच्या लोकांना सोडव. सोड येशूच्या नावामध्ये त्यांना. आमेन. थराबाला सथरा. जर तुम्ही येशू घेऊन जाणारे आहात तर येशूच्या नावात सुटका आहे, आमेन. तारण आहे, शांती आहे, आरोग्य आहे. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. थराबाला शथरा. फादर, आजपासून आमचा वापर कर जसा त्या गाढवाचा केला. आमेन. आणि प्रभू आजपासून
आम्ही सगळे मिळून तुला घेऊन जाणारे बनव. आपले हात ऐकून देवाचे आभार माना. देवाने तुम्हाला असंच तारण नाही दिलं. ही सृष्टी देवाच्या पुत्राची वाट पाहत आहे, अति उत्कंठेने पाहत आहे, आणि आम्ही तिची वाट पाहणं येशूच्या नावात पूर्ण करणार आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन.